हे जे आहे ना, याच्यामध्ये तांदूळ जास्त झाले होते म्हणून याच्यात काढले. आता हे इथे ट्रान्सफर नमस्कार, मी मोनिका स्मितू अँड रिधूची मम्मा या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचे अगदी मनापासून स्वागत करत आहे. तर आजचा ब्लॉग तुम्हाला रात्री इव्हनिंगचा तर झाला, आता दिवाबत्ती करून भरपूर वेळ झाला. तर आता तुम्हाला नाईटचा ब्लॉग येत आहे. म्हणजे आता वाजलेले आहे 8:30. बऱ्यापैकी प्रिपरेशन जे आहे ते मी करून ठेवलं आणि आत्ता बनवणार आहे बिर्याणी. प्रिपरेशन करून ठेवलं की खूप इझी जाते त्याच्यासाठी. आणि इकडे सुरू आहे स्मितूचा अभ्यास, आमच्या रिधूचा अभ्यास. उलटा बुक पकडून, लेफ्टी आहे हा बिचारा. ए बंडल, अभि बंडल म्हणलं का, ए बंडल. आणि इकडे स्मितूचा अभ्यास चालू आहे. सिरियसली अभ्यास करते माझं बाळ. आणि इकडे आमचं चालू आहे, आम्ही डोक्याला ताप देऊन पोरांचा अभ्यास घेतो. पहिल्यांदा बसले आज दादा, शाळा सुरू झाली तेव्हापासून पहिल्यांदा. तिसऱ्यांदा आहे का? असं वगैरे काही नाही. तुम्ही स्वतःच म्हणतात तू जिल्हा परिषद मध्ये शिकली, मी जिल्हा परिषद मध्ये शिकलो. मी कुठं शिकली होते इंग्लिश मीडियम मध्ये. तेवढं ते आहे एक. चला मी बनवते पटकन. तर आज बऱ्याच दिवसानंतर दादा अभ्यास घेत आहे. KG 2 पर्यंत त्यांनीच घेतला. म्हणजे मला तेवढं नव्हतं हे करणं होत, कारण रिधू छोटा, प्रेग्नेन्सी ह्या गोष्टीमुळे ना दादाचा अभ्यास घ्यायचे नसले तर मग मी घ्यायची. पण मोस्ट ऑफ त्यांच्याचकडे ते ड्युटी होती. पण आत्ता तसं नाही आहे. आता पूर्ण अभ्यास जो आहे तो मला घ्यावा लागतो, कारण बरंचसं जे काही आहे ना ते अपडेटेड आहे. आणि त्यांच्या वेळेस तेवढं नव्हतं. एक वेळचं आपण लक्ष दिलं की येते, पण असं काही नाही, खूप कठीण नाही आहे. फर्स्ट स्टँडर्डचंच आहे, त्याच्यामुळं बऱ्यापैकी इझी आहे. पण नाही जमत तेवढं त्यांना, म्हणून मग ते मी करते. कारण ग्रॅमॅटिकल भरपूर साऱ्या गोष्टी आहे. मी काही अभ्यासात एवढी हुशार नाही आहे, पण समजते मला, कारण मी ॲज अ टीचर म्हणून काम केलं आहे एका कॉन्व्हेंटमध्ये. थोडाफार तो एक्सपिरियन्स आहे. आणि जेव्हा मी माझ्या काकांच्या घरी शिकत होती तेव्हा माझे भाऊसुद्धा कॉन्व्हेंटमध्ये शिकत होते, ते पण ICSE बोर्डला. तर ते थोडंसं डोक्यात असं आहे, त्याच्यामुळे ना त्या गोष्टी लवकर जमतात. तर रिधूचा इकडे गोंधळ चालू आहे. मी आता ट्रायपॉडला मोबाईल लावते आणि परत आपले कामं जे आहे ते करते. सगळं काही रेडी आहे, त्याच्यामुळे काही टेन्शन नाही आहे. तर इथे मी घेतले आहे पेस्ट करायसाठी हिरव्या मिरच्या, लसणाच्या किडल्या आणि अद्रक लसूणचे तुकडे 2 ते 3 छोटे छोटे साईजमध्ये. तर हे छान आता मिक्सरला फिरवून घेते. आणि हे जे वाटण तयार झालं याला आता चिकनमध्ये मिक्स करते. तर अर्धा किलो हे चिकन आहे आणि अर्धा किलो प्रमाणाचं मी बनवत आहे. तर अर्धा किलोला अर्धा किलो तांदूळ एवढं सफिशियंट आहे बिर्याणी बनवायसाठी, भाताचं आणि चिकनचं प्रमाण. पण मी थोडंसं भाताचं प्रमाण जे आहे ते जास्त ठेवलं, पण बरोबरही ठेवलं तर आणखी चवीला छान वाटते. तर इथे पेस्ट वगैरे करून घेतली, ती छान अशी टाकून घेतली. आणि अर्ध्या किलोला अर्धा कप दही असं वापरलेलं आहे प्रमाण. अर्धा ते पाऊण कप दही, तर तेवढंच अवेलेबल होतं आणि तेवढंच पाहिजे. पण याच्यामध्ये एकदम जास्त झालं की मग ते ना शिजता रसा जो आहे तो आटायला त्याचा वेळ लागतो, कारण दह्याचं मग जेव्हा शिजते तेव्हा पाणी पूर्ण होऊन जाते. त्याच्यामुळे तर एवढंच दही सफिशियंट आहे. आणि त्यानंतर आपले जे काही घरचे मसाले आहे, सुके, हळद, तिखटचं प्रमाण थोडंसं जास्त टाकलेलं आहे, कारण याच्यासोबत काही रसा वगैरे बनवणार नाही आहे, अशीच सुकी खायची आहे म्हणून. तिखट, धनिया पावडर आणि भरभरून असा गरम मसाला म्हणा किंवा खडे मसाले बिर्याणीमध्ये जेवढे जास्त टाकले तेवढं त्याचा टेस्ट जो आहे तो जास्त येतो. आणि हा सुहानाचा मसाला टाकला आहे. 10 रुपयाचं पॅकेट येते बिर्याणीचं मसाला म्हणून. सुहानाचे कुठलेही मसाले 10-10 रुपयेवाले पाउचेस मी आणत असते नेहमी, जर असं ऑफलाईन वगैरे आणायचं असेल. ऑफलाईन म्हणण्यापेक्षा असं जर ग्लॉसरीच्या व्यतिरिक्त जर आणायचं असेल तर, नाहीतर मग कॅन्टीनमधून किंवा मग मोठ्या मॉलमधून, रिलायन्सच्या, जिओच्या अशा ठिकाणून आणून घेते. कोथिंबीर टाकली, छान त्याला फिरवून आता फ्रीजला मस्त फुल पॉवर केला आणि त्याच्यामध्ये ठेवून दिलं.
त्यानंतर इकडे तांदूळसुद्धा स्वच्छ धुवून घेतले आणि आता याच्यामध्ये पाणी टाकून जेवढा वेळ आता माझं सगळं आवरतपर्यंत म्हणजे अर्धा तास जवळजवळ दोन्हीही गोष्टी तांदूळ आणि चिकन ह्या दोन्ही गोष्टी छान सेट होतील. आणि आता मी फ्रेश वगैरे होऊन आली तोपर्यंत छान हे चिकन मॅरिनेट झालं. अर्धा तास तरी मॅरिनेट व्हायला पाहिजे. खूप असं व्हिडिओमध्ये बघितलं आहे की रात्रभर टाकायचं, पण तेवढं शक्यच नाही आहे. सकाळी आणून संध्याकाळी बनवायचं हा जो काही बिर्याणीचा वगैरे प्लॅन असतो ना, हा आमचा वेळेवर ठरतो. त्याच्यामुळे मी अर्धा तास मिनिमम ठेवते आणि त्याच्यापेक्षा जास्त वेळ ठेवलं तर खूपच चांगलं, पण अर्धा तास तरी पाहिजे. तर फ्रेश वगैरे होतपर्यंत छान असं चिकन मॅरिनेट झालं आणि त्यानंतर तांदूळसुद्धा सोक करून घेतले. आणि आता इथे कांदा जो आहे तो पण मी कापून ठेवला होता. तर आता त्याला ना फुल फ्लेमवर तेलामध्ये छान असा तळून घेत आहे आणि छान असं फोटो वगैरे काढायचा बिर्याणीचा म्हणून ना असे गोल गोल जसे बिर्याणीच्या दुकानामध्ये मिळते आपल्याला कांदे तसे गोल साईजमध्ये कापले. आणि इथे खडे मसाले बघू शकता इतके घेतलेले आहे. 2-4 दालचिनी, काळे मिरे, लवंग, विलायची एवढंच आणि बाकी एक मोठी विलायची इतकंच आहे मसाल्यामध्ये. तेजपान वगैरे नव्हतं आणि जे असलं त्याच्यामध्ये मग मी ॲडजस्ट करून घेते. तर इथे छान फुल फ्लेमवर कांदा जो आहे तो परतून घेत आहे. एकदम जास्तही ब्राऊन होऊ द्यायचं नाही, कारण कांद्याचं जे काही प्रोसेसिंग असते कुकिंग प्रोसेसिंग ती जेव्हा आपण प्लेटमध्ये काढतो तेव्हाही त्याची प्रोसेसिंग ही चालू असते. मग जास्त ब्राऊन जर आपण त्याच्यातच ठेवले तर ते नंतर काळपट पडते. म्हणून आता थोडेसे हलकेसे मी काढून घेतले आणि अर्धे जे आहे ते त्याच्यातच ठेवले. तर आता पुढे बघा, ही प्रोसेस खूप युजफुल आहे आणि तुम्हाला जर झटपट करायची असेल आणि भांडे खूप जर नसेल काढायचे ना, तर ही प्रोसेस खरंच खूप छान आहे. तर याच्यामध्येच अर्धे कांदे मी याच्यासाठी केले, जे वरून आपण लेयर्स वगैरे बनवतो त्याच्यासाठी काढून ठेवले आणि अर्धे त्याच्यातच ठेवले. जे काही खडे मसाले मी तुम्हाला दाखवले त्याच्यातले अर्धे खडे मसाले याच्यात टाकले. आणि जेव्हा मी मॅरिनेशन केलं तेव्हा एकदम मोठ्या भांड्यात केलं, ज्यामध्येच मला पूर्ण बिर्याणी बनवायची आहे. त्याच्यात थोडंसं तूप टाकलं आणि जे काही कढईमध्ये मी मिश्रण तयार केलं कांद्यासोबत खड्या मसाल्यांचं ते मी याच्यात टाकलं. त्याच कढईमध्ये भातासाठी उकळी यायला पाणी ठेवलं. छान खदखदून असं पाणी उकळून आलं आणि त्याच्यात राहिलेले जे काही खडे मसाले होते ते टाकले. मिठाचं प्रमाण थोडंसं जास्त टाकलं, कारण जेव्हा आपण पाणी आणि भात हे दोन्ही पण वेगळं वेगळं करतो तेव्हा पाण्यासोबत मीठसुद्धा थोडंसं निघून जाते आणि मिठाला इथेच मीठ मिळते. म्हणून काय केलं मी, मीठ जे आहे ते जास्त टाकलं. कुठे कुठे नाही ह्या गोष्टी मला यूट्यूबवर व्हिडिओ बघूनसुद्धा शिकायला मिळाल्या, तर माझ्या थ्रूही तुम्हाला शिकायला मिळायला पाहिजे म्हणून मी थोडंसं पॉईंट टू पॉईंट सांगत आहे. आणि बिर्याणी खरंच सांगते कुठलीच बिर्याणी फसत नाही. घरचा जरी तांदूळ असेल ना तरी तर मिनिमम 5 मिनटं याला छान असं उकळी येतपर्यंत शिजवायचं आहे. माझं थोडंसं जास्त शिजला होता, पण मुलं वगैरे खातात म्हणून ते अदर कच्चं ठेवण्यापेक्षा बरं आहे. जास्त शिजलं तरी पण टेस्टला तसं छानच झालं आणि घरचं कधीही हेल्दी असते. हे जे आहे ना, याच्यामध्ये तांदूळ जास्त झाले होते म्हणून याच्यात काढले. आता हे इथे ट्रान्सफर करते आणि मग याच्यात पूर्ण हेच पाणी, गरम पाणी मी यूज करणार. तो भात बनला का? तर इथे ना माझा थोडासा अंदाज चुकला होता, पण भांड्यांचा व्याप काही वाढलेला नाही आहे, कारण तांदूळ जे भिजवलेले होते त्याच्यातच मी डबलचे तांदूळ काढून ठेवले. आणि नंतर मग तुम्हाला तर सांगितले मी प्रोसेस कशी केली. उकळलं पाणीसुद्धा वाया गेलं नाही, तेच पाणी मी डबल यूज केलं. तर इथे आपलं जे काही चिकन आहे ते बऱ्यापैकी शिजलं होतं, म्हणजे 70% जरी शिजलं तेव्हाच मग भात टाकून द्यायचा. आणि मग आता भात टाकला, एक बॅच टाकली, दुसरी बॅच. आता इथे वगैरे लेअर वगैरे मी करणार नाही आहे, आपल्याला कुठेच दाखवायला न्यायचं नाही आहे. आणि घरी आम्ही काय करतो, पूर्ण मग जेव्हा शिजते ना बिर्याणी छान असं वाफ देऊन, तेव्हा मग नंतर जेव्हा आम्ही ताटात घेतो तेव्हा ते पूर्ण अशी गोलगोल फिरवून घेतो. त्याच्यामुळे वाफ वगैरे लेअर वगैरे डबल टिबल द्यायची गरज पडली नाही. आणि इथे थोडंसं 2-4 केसरच्या काड्या होत्या, दूध टाकून त्याला छान फेटून घेतला आणि याच्यावरून सोडून दिलं. थोडीशी टेस्टही छान होते आणि दिसायलाही रंग व्यवस्थित येतो. तर बिर्याणी आपली बनवून रेडी आहे आणि आता याला सगळं फिरवून घेते, खालपासून पूर्ण एकजीव करते आणि नंतर मग जेवणाला घेतो. तर या सगळेजण बिर्याणी खायला. का ए पिल्लू पिल्लू बाय पप्पा.
आण त्याला, ते वर टाक, गेटचं वर टाक, ते मी तू वर टाक आणि ये. ए चला या, येते थोड्या वेळात, चल ये. हां ये, घेते. ट्रुक 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 ट्रुक, चला अंदर. आता 11 वाजायला 10 मिनटं बाकी आहे आणि आमच्या झोपा अजून व्हायच्याच आहे. एकही झोपलेलं नाही आहे. हे गेले ड्युटी, येईल बोलले 12पर्यंत येईल, नाहीतर मग डायरेक्ट सकाळी असं करेल. आता समजेल तिथल्या सिच्युएशनवर, कारण नाईट ड्युटी असते तर अलर्ट राहावं लागते आणि काही लोकेशन वगैरे नसलं तर मग रिटर्न येते घरी झोपायला, कारण थोडं जवळच आहे. काय देऊ? बाय कर, बाय कर, बाय कर. गुड नाईट म्हणाल, गुड नाईट. हां गुड नाईट कर, गुड नाईट. हां फ्लँकिश फ्लँकिश दे, अशी द्यावं लागते, अशी द्यावं लागते. अरे बापले. हां दे, आणखी एक वेळा दे. थांब थांब, हां थांब. काय चाललं काय आहे तुमचं दोघांचं? चला द्या काड्या, काडी दे रिदू मला, मी तू लागून जाईन बेटू, लहानसा आहे ना तो. दे बेटा काडी दे, चल ठेवून देते तिथं, लागून जाईन डोळ्याला. दे, चला झोपून जा. गुड नाईट, गुड नाईट. तुला काय करते असं वाटत होतं मला. दे ना मोबाईल, घे. रिदू, ए पिल्लू, मी लाईट बंद करते. पिल्लू तू झोपून जा पिल्लू, उद्या स्कूल आहे ना. उद्या तर थोडीशी स्कूल आहे, सॅटर्डे आहे तर. ते नाही टाकू, नाही टाकू, नाही टाकू. उद्या लागते तुला पाळण्याला. हां 12:30पर्यंतच आहे, मग तू 1:15 वाजतापर्यंत घरी येशील, 1 वाजताच्या पण आधी. हां बाय पिल्लू. रिदू ABCD म्हणून दाखव. रिदू ABCD म्हणून दाखव. ॲपल कुठे आहे? ॲपल दाखव बरं तिथं. बॉल कुठे आहे? कुठे आहे तिथे दाखव, तिथं पोस्टरमध्ये कुठे आहे? हे इथे पोस्टरमध्ये. हां दाखव, बॉल कुठे आहे? काडीनी दाखव, काडीनी. पिल्लू काडीनी दाखव, काडीनी. चला झोपा बरं, काही नाही आहे तुमचं आता. चला झोपा. पाणी पिते का मी? तो पिऊन घे, चल झोप. तर ना स्मितूची उद्या स्कूल आहे आणि रोजच आम्हाला हा टायमिंग होतो झोपायसाठी 10:30 11 वगैरे. तर इथे ना मी लावून घेतला दाराला कपडा, ते तर प्रोटेक्टर आहेच आणि रेग्युलेटर इथे बंद करून घेतलं. त्यांना ताईंनो तिथं रिदू काही बोलू देत नव्हता. मी इकडे आली सिलेंडरचा रेग्युलेटर वगैरे बंद करायला आणि दरवाजाला थोडंसं हे केलं कवर, म्हणजे आहेच त्याला जे काही प्रोटेक्टर मी मागे बोलवलं होतं, त्याला काय नाव आहे त्याचं नाव नाही आठवत, पण ते जे लावायचं असते ना ते लावलं वगैरे. पण ते एक कपडा लावला ना की एक वेगळं वाटते, म्हणजे भीती नाही वाटत काही याची वगैरे. आणि आता बंद केलं आहे रेग्युलेटर. घरी हे जर नसले ना तर खूप सारं असं वाटते की जिम्मेदारी, जरी इच्छा इथं असेल ना तरी पण असं वाटते की डोळा लागल्यावर असं नको व्हायला, तसं नको, म्हणून सगळ्या गोष्टी करून ठेवते. आणि आता सकाळी नाश्ता द्यायचा आहे म्हणून भाजीचं वगैरे नाही कापत, नाही तर मग या टायमाला मी कट करून ठेवत असते रेग्युलर. आता जेव्हापासून टिफिन सुरू आहे तेव्हापासून. आणि आता फक्त 2 बॉटल्स भरून फ्रीजमध्ये ठेवते आणि इथेच व्हिडिओचा पण एंड करते. कसा वाटला तुम्हाला आजचा ब्लॉग कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करा. पुन्हा भेटू अशाच एका छानशा ब्लॉगसोबत. तोपर्यंत सगळ्यांना बाय बाय. श्री स्वामी समर्थ.